आणि थेट जाऊयात, खासदार संजय राऊत बोलतायत. एव्हिएशन क्षेत्राचा, त्यातील त्रुटींचा जो अभ्यास केलेल्यांच्या समोर मांडतायत तो थक्क करणार. म्हणजे नक्की कुठे काय घडलं असेल किंवा काय घडू शकलं असतं, त्याला कोण जबाबदार आहे. डीजीसीए पासून एटीसी पर्यंत आणि व्हिजिबिलिटी पासून ते ब्लॅक बॉक्स पर्यंत या अनेक गोष्टींवरती मी त्यांच्याकडून काल बऱ्याच गोष्टी समजून घेतल्या. प्रश्न इतकाच आहे, महाराष्ट्राचं सरकार, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातले एक महत्वाचे नेते, लोकप्रिय नेते अजित पवार यांचा अपघात, ज्याला सरकार अपघात म्हणतंय, आम्ही म्हणत नाही, आम्ही सदोष मनुष्यवध म्हणतो, इतकं हलक्यात घेत आहे की आम्हाला आश्चर्य वाटतंय की जो आक्रोश मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री वगैरे लोकांना फुटला किंवा अमित शहाना जो आक्रोश फुटला होता त्या दिवशी, तो खरा की खोटा. तुम्हाला इतकंही गांभीर्य नाही की आपल्या एक सहकारी आपण अशा प्रकारच्या संशयास्पद अपघातामध्ये गमावलेला आहे. रोहित पवार यांनी काल मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बीएसआर कंपनी आणि डीजीसीए, डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाची तक्रार घ्यावी अशी मागणी केली आणि ती मागणी फेटाळण्यात आली. राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांसंदर्भात त्यांचा जवळचा नातेवाईक एक तक्रार करू इच्छितो पोलीस स्टेशनला, आणि पोलीस स्टेशनला विधान भवनातून एका महत्वाच्या माणसाचा फोन येतो की तक्रार घेऊ नका म्हणून. हा काय प्रकार आहे? म्हणजे तुमचं जे सगळे अश्रू होते ते मगरीचे अश्रू होते ना. डीजीसीए अशा प्रकारच्या अनेक हत्या अप्रत्यक्षपणे केलेल्या आहेत. एअर इंडियाचं विमान पडलं अहमदाबादला, त्याचं काय झालं त्या तपासाचं? तुम्ही त्या पायलटला जबाबदार धरताय, पण पायलट जबाबदार नाहीये. ड्रीम लायनर मधल्या ज्या त्रुटी आहेत त्या जबाबदार आहेत, पण ते सरकार बाहेर काढत नाही. प्रकरण दाबलं जात आहे. बीएसआर कंपनीचं विमान जे कोसळलं बारामतीला, त्यात सुद्धा ते प्रकरण दाबलं जात आहे. आणि रोहित पवारांची तक्रार सुद्धा तुम्ही दाखल करून घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्ही काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करताय. त्या कंपनीमध्ये अनेक राजकारण्यांचे, अनेक मंत्र्यांचे पैसे गुंतलेले आहेत. स्वतः या खात्याचे मंत्री केंद्रीय नायडू, रामा नायडू, हे टीडीपी पक्षाचे आहेत आणि चंद्राबाबूंचे आणि या व्हीएसआर कंपनीच्या मालकांचे आर्थिक देवाणघेवाण किंवा गुंतवणूक आहे. अशा वेळेला काय तपास करणार? अनेक विषय काल आम्ही समजून घेतले आणि मला असं वाटलं की रोहित पवार ज्या पद्धतीने हे मुद्दे मांडतात ते अत्यंत महत्वाच्या लोकांसमोर आले पाहिजेत. अजितदादांचे प्राण गेले, यापुढे इतर महत्वाच्या व्यक्तींचे प्राण अशा पद्धतीने जाऊ नयेत, असं मला काल ते सगळं पाहिल्यावर वाटलं. खरं म्हणजे मुंबईत तक्रार दाखल करणं गरजेचं होतं, पण झाली नाही. आज रोहित पवार, मला वाटतं बारामतीमध्ये रोहित पवार आणि योगेंद्र पवार, जी माझी चर्चा झाली त्यानुसार, आज बारामतीमध्ये अजितदादांच्या शेकडो चाहत्यांसह पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न करत आहेत. विधिमंडळामध्ये सुद्धा हा विषय उठवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना जाब विचारला पाहिजे. भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या व्यक्तीचं दुर्दैवानं या अपघातात काय बरं वाईट झालं असतं, मी फार काळजीपूर्वक म्हणतोय. सगळ्यांना ईश्वर उदंड आयुष्य देव, कोणाच्या नशिबात अशा प्रकारचा अपघात येऊ नये. तर भारतीय जनता पक्ष शांत बसला असता का? तुम्ही अजित पवारने इतकं हलक्यामध्ये घेताय. विसरलात सुनेत्रा ताईंना डेप्युटी सीएम केलं. जनता आहे ही त्यांची इच्छा आहे आणि आम्ही सगळे रोहित